प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्यांनी भागवत संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार थेट पंजाबपर्यंत नेला आणि आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जीवांचा उद्धार केला आणि ज्ञानाची दीप ज्यांनी जगामध्ये लावली। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्याच्या हातानं त्या परमात्म्यानं जेवण करावा हा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला, असे असणारे माझे श्री श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांचा फार चरणाचा अभंग नसून 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल ज्या पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेने वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही, त्याच्या सत्तेने आज आपल्या संस्थेमध्ये अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था येथे चालत असलेला आपला हा 3-4 वर्षापासून बाल कीर्तनकार महोत्सव, या कीर्तनामध्ये मला 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली, हे मी माझं परम भाग्य समजते। ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली अशा असणाऱ्या माझ्या गुरुवर्य, खरं सांगता गुरूंचं नाव घेणं हे शिष्याला शोभत नसतं, पण तुम्हा श्रोते मायबापांच्यासाठी मी दिदींचं नाव घेते। माझ्या गुरुवर्य हरिभक्त परायण सोनाली दिदी करपे यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। सुरुवातीला ज्यावेळेस संस्था ओपन केली दिदींनी, त्यावेळेस सुरुवातीला एकच मुलगी होती, आज त्या एका मुलीच्या 400 मुली झाल्या आहेत। किती परिश्रम असतील, एका एका गोष्टीचा विचार करा। आपल्या घरामध्ये जर एक मुलगी असेल किंवा दोघी बहिणी असतील, त्या दोघींचे भांडणं होतात, आई वडिलांना त्या मुलींवरती लक्ष ठेवायला सुद्धा टाईम नसतो, पण माझ्या दिदी या 400 मुलींना सांभाळत आहेत। आणि ही इथं काय एका गावची एक मुलगी आहे का, प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून नवे नवे तर बाहेर राज्यातून देखील इथं मुली शिकायला आलेल्या आहेत। ह्या ज्या माझ्या गुरुभगिनी दिसताय ना मायबाप तुम्हाला, ह्या गुरुभगिनी आज इथे थांबल्यात, पण दिदींनी म्हणावं की बाई हे काम कर, त्या कधीच नाही म्हणणार नाही का, कारण माझ्या दिदींची शिकवण आहे त्यांना की कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही। आपल्यामध्ये जर ती काम करण्याची हिम्मत नसेल तर ते काम करून दाखवायचं, पण त्या कामाला कधी नाही म्हणायचं नाही। आज ह्या मुली इथं दिसतायत, ह्या मुली एक दिवस अख्ख्या महाराष्ट्रात चमकणाऱ्या मुली आहेत। माझ्या कीर्तनामध्ये सुंदर अशी मृदुंगाची साथ ज्या देत आहेत अशा माझ्या गुरुभगिनी साक्षीताई लोंढे असतील, त्यांचे सुद्धा मी चरणी नतमस्तक होते। माझ्या कीर्तनामध्ये गायनाची सुंदर अशी साथ देणाऱ्या साक्षीताई म्हस्के असतील व तनुजाताई घुगे असतील, त्यांचे सुद्धा मी चरणी नतमस्तक होते। माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होते, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते। सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण, गोसावी तुकया देवा, यावरी न करा सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण, गोसावी तुकया देवा, यावरी न करावा यावरी न करा अभंग कोणाचा आहे तर नामदेव महाराजांचा। संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। या अभंगामध्ये माझे नामदेव महाराज म्हणतात की हे जे विश्व आहे, या विश्वामध्ये कोणाचीही संगत कामाची नाही शिवाय संतांच्या, केवळ आणि केवळ फक्त संतांची संगत कामाची आहे। मग आपण जर एकदा का त्या संतांच्या संगतीमध्ये गेलो की ते संत त्या आत्म्याला, त्या जीवाला आपल्यासारखं करून टाकतात। आणि कलियुगामध्ये जी संत होऊन गेली ती थोर आहेत, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। एकदा नाही तर माझ्या नामदेव महाराजांनी 3 वेळा शब्द वापरलाय साधू थोर जाना। का वापरलाय
तर या कलियुगामध्ये जर आपल्याला संतांची संगत लाभली ना तर आपलं कल्याण होणार आहे, म्हणून साधू थोर आहेत. आणि ज्यावेळेस ते साधू संत आपल्याकडे पाहतात ना मायबाप, त्यावेळेस ते मायेने पाहतात आपल्याकडे. आणि ज्यावेळेस ते मायेने पाहतात ना त्यावेळेस ते स्वतःच्या शरीराचा विचार करत नाहीत. म्हणून शरीराचा भ्रम नेनो कदा. शेवटी या अभंगामध्ये माझ्या नामदेव महाराजांनी संतांची तुलना गायीबरोबर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल 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 आपण एकदा का त्या संतांच्या संगतीमध्ये गेलो की ते संत काय करतात हो, आपल्याला त्यांच्यासारखं बनवून टाकतात. मग माझे नामदेव महाराज संतांच्या संगतीचं तोंड भरून कौतुक करतात. कसं तर कौतुक करतात? तोंड भरून. नामदेव महाराज म्हणतात की नेमकं संत आहेत कोण, नेमकं संत म्हणावं कुणाला. बघा, सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यांची परिपक्व दशा गाठलेले का त्यांना संत म्हणतात. आणि संत महात्मे ज्यावेळेस अवताराला येतात ना त्यावेळेस संत महात्मे अवताराला येण्याचं कारण एकच आहे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणाच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. संत महात्मे अवताराला आले, अवताराला येण्याचं कारण एकच आहे की जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारे. आज बघा, खऱ्या अर्थाने जर संतांकडे पाहिलं तर आपण त्यांना वाकून नमस्कार करतो. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्याजवळ काय आहे? ज्ञान. आपल्याजवळ जर ज्ञान असेल तर लोक आपल्यालाही वाकून नमस्कार करतील. पण आपल्याजवळ जर अज्ञान असेल तर पहा, अज्ञानपणामुळे काय होतं, एक माणूस खूप दारू प्यायचा, उठलं सुटलं दररोज सकाळी लोक चहा पितात, तो दारू प्यायचा. घरातील बायको, मुलं, आई वडील सगळे काही त्रस्त झाले. त्याचा पिंट्या नावाचा मुलगा एवढा हुशार का त्याने पहिलीपासून 10वी पर्यंत कधीच 1 नंबर सोडला नाही. एवढा हुशार. एक दिवस पिंट्याचा रिझल्ट लागणार.
सकाळी सरांनी फोन केला पिंट्याला, पिंट्या उद्या दुपारी तुझा 12 वाजता नंबर लागणार आहे, सकाळी 9 वाजता शाळेत येऊन बस. पिंट्याला आतुरता लागली, का तो हुशार होता. सकाळी उठला, आंघोळ वगैरे केली, शाळेत जाऊन बसला. त्याने त्याच्या वडिलाला सांगितलं होतं की बाबा आज माझा 10वीचा रिझल्ट लागणार आहे. वडिलांनी काय केलं, सकाळी सकाळी थोडीशी घेतली आणि वडीलही शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबले. 12 वाजले, पहिल्या मुलाचा रिझल्ट लागला. पहिला मुलगा रिझल्ट घेऊन आला, गेटच्या बाहेर आला. पिंट्याच्या बापाने विचारलं, का रे बाळा तुझा किती नंबर आला. सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. थोड्या वेळाने दुसरा मुलगा आला, त्याला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला. सांगितलं, काका माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, तुझा किती आला. 12 आला. पण चौथ्या वेळेस मात्र आता याचाच मुलगा आला. कमरेवरती चांगले विठ्ठलासारखे हात दिले आणि विचारलं, पिंट्या पहिलीपासून 10वी पर्यंत वर्गामध्ये काय काय दिवे लावले आणि आता कितवा नंबर आला. पिंट्या तर एवढा आनंदात होता, गेटच्या बाहेर येताना असं नुसतं आनंदामध्ये उड्या मारत काहीतरी तोंडामध्ये गुणगुणत येत होता. पिंट्याने ऐकलंच नाही बाबा काय म्हटले. बाबाला राग आला, मला लोकांची मुलं मी एका शब्दात विचारलं तुझा किती नंबर आला. सांगितलं त्यांनी 15-20 नंबर आले आणि माझा पिंट्या माझा ऐकत नाहीये. पुन्हा विचारलं, पिंट्या तुझा किती नंबर आला. सांगितलं, बाबा माझा 1 नंबर आला. त्याचा बाप म्हणतो, पिंट्या अरे लोकांच्या पोरांची 15-15, 20-20 नंबर आणि तुझा 1च नंबर. मला सांगायचंय काय की त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. पण आपण ज्यावेळेस जीवन जगत असतो ना, आपल्याजवळ अज्ञान नको. खरा संत कोण हे सुद्धा ओळखण्याचं ज्ञान असलं पाहिजे. माझे नामदेव महाराजांनी ही कीर्तनाची परंपरा चालवून दिली. का कीर्तन त्यांना अपेक्षित आहे, त्यांना कीर्तन आवडतं. पण माझे नामदेव महाराज म्हणतात की माणसानं कीर्तन करायचंय ना, कीर्तन कसं केलं पाहिजे. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, हो गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, हो गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, हो गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाच्या आनंदे आवडीने, मनाच्या आनंदे आवडीने, हो मनाच्या आनंदे आवडीने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, हो गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. नामदेव महाराज काय म्हणतात की कीर्तन करत असताना थोडंसं कीर्तनकारानं काय करायचंय, गाये म्हणजे थोडंसं गायन करायचंय. बाकीच्या टाळकऱ्यांनी थोडंसं नाचे म्हणजे थोडंसं नाचायचंय. मग नुसतं नाचायचंय का तर नाही, उड्या सुद्धा मारायच्यात.
मग काही काही टाळकरी ना असं नसतात ना की त्यांच्या कपड्यांची इस्त्रीसुद्धा मोडू देत नाही. तुम्ही बघू नका, तुम्ही सगळे इस्त्री करून आलात. आमच्या तिकडच्यांचं बोलते मी. कसं नसतात ते की त्यांच्या कपड्यांची इस्त्रीसुद्धा मोडू देत नाही, ते असं नसतात. पण नामदेव महाराज म्हणतात की कीर्तन करायचं आहे ना, कशा पद्धतीचं मला कीर्तन आवडतं, नाचूनच कीर्तन केलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे. ओ ज्ञानदीप लावू जगती, ज्ञानदीप लावू जगती, ज्ञानदीप लावू जगती, ज्ञानदीप लावू जगती, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, ओ नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नामदेव महाराज म्हणतात की कीर्तन करत असताना नाचून गाऊन उडे मारून कीर्तन केलं पाहिजे. नामदेव महाराजांना हे कीर्तन अपेक्षित आहे, पण नामदेव महाराज म्हणतात की आपण जीवन जगत असताना जीवन हे हसत हसत आणि आनंदानं जगलं पाहिजे. पण आपण हसतो का? का आपण संसारात गुरफडलेलो माणसं, आणि संसार काय चांगला आहे का? संसार हा दुःखमुळे देणार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. आपला हा संसार कसा आहे तर दुःख देणार आहे. पण माणसानं जीवन हे हसत हसत जगलं पाहिजे. आम्ही कधी कीर्तनाला गेलोत ना, आमच्यासमोर असे काही लोक बसतात, त्यांच्या तोंडाकडे पाहून आम्हाला कीर्तन करण्याची सुद्धा इच्छा राहत नाही, असं तोंड करून बसतात. काही काही लोकांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेले असतात. त्यांना कडुलिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचं तोंड तसंच, आणि त्यांना स्वीट होममधला पेढा खायला द्या तरी त्यांचं तोंड तसंच. म्हणजे आपण त्यांच्याकडून काय घ्यायचं की त्यांना कीर्तन गोडही लागत नाही आणि कडूही लागत नाही. पण माणसानं जीवन हे हसत हसत जगलं पाहिजे. बघा, एका बाईचा नवरा अजिबात हसत नव्हता. खूप कंटाळून गेली, म्हटली काय केल्याने हसेल, नवरा हसतच नाही. म्हटली विनोद करून करून मला तर कंटाळा आला, पण नवरा काही हसत नाही. म्हटली उद्या बाजारामध्ये जाते आणि काहीतरी करून नवऱ्याला हसवते. सकाळी उठले, मेकअप वगैरे झाला त्याच्या बायकोचा, बाजारामध्ये निघाले, बाजारामध्ये गेले, हे दाखवती ते दाखवती, हे बघावं ते बघावं असं म्हणून म्हणून त्याला हसवती, पण तो काही हसतच नाही. म्हटली काय केल्याने हसेल, असं विचार करता करता तिच्याकडून 15-20 हजार रुपयाची खरेदी झाली, पण नवरा काही हसेना. म्हटली आता काय केल्याने हसेल. तेवढ्यात तिला समोरून 2 गाढव येताना दिसले. गाढवाला पाहते म्हणते, अहो ते बघा ना तुमचे पाहुणे आलेत. हाही एवढा हुशार असतो, गाढवांना जवळ येऊ देतो, गाढवांना म्हणतो राम राम सासरे बुवा, बरे आहात ना, घरची मंडळी वगैरे. अशी गाढवाची टिंगल करा, पण माणसानं जीवाने हसत हसत जगा.
आणि हे जीवन हसत हसतच जगलं पाहिजे. पूर्ण विश्वाला आनंदामध्ये ठेवण्याची प्रतिज्ञा माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी केली. अवघे त्रैलोके आनंदाची आता, अवघे त्रैलोके आनंदाची आता, अवघे त्रैलोके आनंदाची आता, अवघे त्रैलोके आनंदाची आता. चरणी जगन्नाथा चित्ता ठेले, चरणी जगन्नाथा चित्ता ठेले, जगन्नाथा चित्ता ठेले, चरणी जगन्नाथा चित्ता ठेले. माय जगन्नाथ, हरी बोल. बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. पूर्ण विश्वाला आनंदामध्ये ठेवण्याची प्रतिज्ञा माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी केली. एक वेळेसचा प्रसंग, माऊली ज्ञानोबारायांच्या मनामध्ये विचार आला की आपण संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा कराव्यात, पण तीर्थयात्रा करण्याच्या अगोदर हा मनोदय आपण पांडुरंग परमात्माला सांगावा. म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला गेले आणि पंढरीला गेल्याच्या नंतर भगवंताचा आणि माऊली ज्ञानोबारायांची भेट झाली, आलिंगन झालं. आलिंगन झाल्याच्या नंतर देव विचारतात की माऊली ज्ञानोबाराया, तुम्ही आळंदीहून पंढरपूरला आलात, तुमचं येण्याचं कारण काय? त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय बोलतात की हित गुज पुसता सांगेन हित गुज मात, बैसो आणि एकांत सुख गोष्टी. त्यावेळेस सुख गोष्टी एकांतात बसून सांगायच्यात म्हटल्याच्या नंतर देव माऊली ज्ञानोबारायला अंतर गाभाऱ्यामध्ये नेतात आणि अंतर गाभाऱ्यामध्ये नेल्याच्या नंतर माऊली बोलू लागले की देवा, माझ्या मनात अशी इच्छा झाली आहे की संपूर्ण विश्वातल्या, संपूर्ण जगामधल्या तीर्थयात्रा कराव्यात, पण तीर्थयात्रा करण्याकरिता जायचंय, त्याकरिता मला तुमचा नामदेव राया सोबत पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर देवाला हो म्हणावं की नाही म्हणावं काही समजेना. देवाची द्विधा मनस्थिती झाली. देवाने विचार केला की हो जर म्हटलो तर नामदेव रायांशिवाय मला करमत नाही, आणि नाही जर म्हटलो तर नामाला घेण्याकरिता कोण आलाय? ज्ञानियांचा राजा हो महाराज, ज्ञानियांचा राजा महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. नामाला घेण्याकरिता कोण आलाय? ज्ञानियांचा राजा नामाला घेण्याकरिता आलाय. भगवंताची द्विधा मनस्थिती झाली, काय म्हणावं काही समजेना. तुम्हाला थोडंसं अध्यात्मातलं कळत नसेल तर थोडं संसारातलं व्यवहारातलं सोपं करून सांगते. एखाद्या मुलीच्या सासरच्यांनी ठरवलं की या दिवाळीला आपण आपल्या सुनेला पाठवायचंच नाही, नका पाठवू, तुमची इच्छा. ठरवलं मुलीला दिवाळीला पाठवायचं नाही, पण त्याच मुलीचे मोठे काका मोठे चुलते हायकोर्टामध्ये जज होते का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. मग ते एक दिवस त्या मुलीच्या घरी आले. सगळ्या लोकांनी तिच्या घरच्यांनी वाकून नमस्कार केला आणि जज साहेबांना विचारलं की जज साहेब, तुम्ही मुंबईवरून गावी आलात, येण्याचं कारण काय बरं? त्यावेळेस जज साहेबांनी सांगितलं की माझ्या पुतणीला या वर्षीच्या दिवाळीला मला 15 दिवसासाठी न्यायचे. घरातली सगळी मंडळी म्हटली घेऊन जा. अगोदर काय ठरलं होतं? पाठवायचं नाही, पण घेण्याकरिता कोण आलाय? हायकोर्टातले जज का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. त्याचप्रमाणे माझ्या नामदेव महाराजांना घेण्याकरिता कोण आलं होतं? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. भगवंताची द्विधा मनस्थिती झालेली होती, तरी पांडुरंग परमात्म्याने होकार दिला, सांगितलं नामदेव महाराजांना तुमच्यासोबत घेऊन जा.
ज्ञानेश्वर महाराज गेले, नामदेव महाराज येतात. नामदेव महाराज आल्याच्या नंतर देव नामदेवरायांना सांगतात की नामा, जे आता माऊली ज्ञानोबाराय आले होते ना, त्यांना पूर्ण विश्वातल्या पूर्ण जगातल्या तीर्थयात्रा करण्याकरिता जायचंय, पण त्यांनी असं सांगितलं की नामालाही सोबत न्यायचंय. मग त्याकरिता तुला ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत जावं लागेल. सुरुवातीचा स्पष्ट नकार आला नामदेव महाराजांचा की देवा मी कोठेही जाणार नाही. अरे देवा तुला माहिती आहे का, काय मी तुला कुठेही सोडून जाणार नाही का? का तर आतापर्यंत मी कोणालाही, माझं आई वडील कोणाचंही काही मानलेलं नाहीये, सगळं काही तुला मानतो. तरीही देव समजूत घालतात देव नामदेव महाराजांची की नामा तुला ज्ञानेश्वर महाराजांसोबत जावंच लागेल. किती देव समजूत घालतात हो, एवढी देव समजूत घालतात तरी नामदेव महाराजांचा नकारच येतोय. देव म्हणे नामा पाहे, ज्ञान देव मीच आहे, तो आणि मी नाही तुझ्या, ज्ञान देव आत्मा माझा. देव समजून सांगतायत की नामा अरे नामदेव महाराज आणि मी वेगळे नाहीत, त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. असं समजून सांगत नामदेव महाराजांनी होकार दिला. दोघेही तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले. तीर्थयात्रा करण्याकरिता जातात. रावळातून तिकडं वाटा लावण्याकरिता जातात. पण तिथपर्यंत गेल्याच्या नंतर, वाळवंटामध्ये गेल्याच्या नंतर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस दिसेनासे झाले ना, भगवंताचा जीव कासावीस होत होता. भगवंताचा भक्त, लाडका लढीवाळ भक्त देवाला सोडून जाणार होता. काय करावं काही समजत नव्हतं. ज्यावेळेस दिसेनासे झाले, ज्यावेळेस ते दोघंही दूर निघून गेले ना, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा रावळामध्ये येतात. 2 गुडघ्याच्या मध्ये डोकं घालून बसतात. साक्षात देव रडावं एवढा अधिकार माझ्या नामदेव महाराजांना होता. दोघांच्या तीर्थयात्रा करून झाल्या. तीर्थयात्रा करून झाल्याच्या नंतर दोघेही पंढरपूरमध्ये आले. आल्याच्या नंतर सगळ्या वारकऱ्यांनी जाऊन सांगितलं देवाला की देवा तुमचा लाडका लढीवाळ भक्त नामदेव महाराज तीर्थयात्रा करून वापस आलेत. देवाचा तर आनंद गगनात मावे नका. तर लाडका लढीवाळ भक्त भगवंताचा तीर्थयात्रा करून वापस आलेले होते. देव म्हणाले नामदेव महाराज आले ना, मी त्यांना कडकडून मिठी मारीन, त्यांना आलिंगन देईन. पण ज्यावेळेस नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याच्या समोर येऊन थांबतात ना, ज्यावेळेस पांडुरंग परमात्माना नामदेव महाराजांना आलिंगन द्यायचं असतं, त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की देवा अरे तुला आलिंगन देत बसण्यापेक्षा संतांच्या संगतीचं सुख हे किती मोठं आहे ना, हे आज मला कळालं अभंगाच्या प्रथम चरणात. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण परीखे नाही ते, आपण परीखे नाही ते, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. नामदेव महाराज भगवंताला म्हणतात की देवा एवढे दिवस खरंच मला संतांच्या संगतीचं सुख माहीत नव्हतं, पण आज ज्यावेळी मी ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रा करण्याकरिता गेलो ना, त्यावेळी मला संतांच्या संगतीचं सुख कळालं. आपल्या आयुष्यामध्ये संगत फार महत्त्वाची आहे बघा. तुम्ही म्हणाल ती संगत बघा, जर एखादा वाईट माणूस चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये गेला, म्हणजे एखादा दारू पिणारा माणूस आहे आणि एखादा माळकरी वारकरी माणूस आहे, तो जर दारू पिण्याच्या संगतीमध्ये गेला तर हा म्हणतो चल आज मी धाब्यावर जाणार आहे, बस गाडीवर आपण दोघं धाब्यावर जाऊ. असं एकदा म्हणतो, दुसऱ्या दिवशीही तसंच म्हणतो, तिसऱ्या दिवशी तसंच म्हणतो. हा 8 दिवस धाब्याच्या बाहेर बसतो. 8 दिवसानंतर त्याच्या खुर्चीला खुर्ची लावूनच बसतो. हा म्हणतो एक दिवस अरे योगायोगाने माझ्यासोबत येतोस, एखादं झाकण तरी घे.
हा म्हणतो नको बाबा मी पीत वगैरे नाही. हा म्हणतो नाही रे, माझ्यासोबत उगाच येतोस जातोस, आलास तसं एखादं झाकण घेत जाना. पहिल्या दिवशी एक झाकण, दुसऱ्या दिवशी दुसरं झाकण, असं करता 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 एक आखी बॉटल प्यायची सवय लागते. मी तुम्हाला संगतीचा परिणाम सांगते. पण तोच जर पिणारा माणूस एखाद्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला, त्याला म्हणतो बाबा मलाही तुझ्यासारखं आळंदीची वारी करायची, मलाही तुझ्यासारखी पंढरपूरची वारी करायची, तुझ्यासारखी पवित्र तुळशीची माळ माझ्या गळ्यामध्ये धारण करायची, तुझ्यासारखी मला एकादशीचे उपवास करायचे आहेत. का सांगतो हे? कारण तो पिणारा माणूस वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेलाय. मग आपण मानवामध्ये जर ही संगत लाभली तर आपण माणूस बदलू शकतो. तर मग आपण संतांच्या संगतीमध्ये गेलं ना तर आपल्या जीवाचं कल्याण होणार आहे. दादा एक हिंदी प्रमाण आहे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. 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 संत हो हरि बोल. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी. आपण जर संतांच्या संगतीमध्ये गेलो तर आपलं काय होणार आहे हो? कल्याण होणार आहे. पण आपण चांगल्याची संगत सोडून वाईटाची धरायला जातो. आपल्याला ही सवय लागून गेलेली आहे. पण पहा संतांच्या संगतीला किती महत्व आहे. अर्धक्षण घडता संतांच्या संगती तेने होय शांती महत बापा. अर्धक्षणाच्या संगतीमुळे काय होतं? आपल्या जीवनाचा उद्धार होऊन जातो. पण आपण ती संगत करत नाही. पण का करत नाही हो? आपण जर वाईट मार्गाला गेलोत ना तर आपल्या आयुष्यामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहणार नाही. बघा एका बाईचा नवरा अजिबात संसाराकडे लक्ष देत नव्हता. घरामध्ये किराणा वगैरे काहीही आणून द्यायचं नाही. घरातलं जेवढं काही खाण्याचं धान्य वगैरे होतं सगळं काही संपून गेलं. एक दिवस ती बाई आपल्या माहेरी जाते आणि वडिलांना म्हणते बाबा तुम्ही मला कसं बघून दिले? त्याच्या घरामध्ये जेवायला तर नसतं पण साधा दुधाचा चहा सुद्धा मिळत नाही हो. बाप म्हणतो बाई तुला दिल्या घरी सुखी राहायचंय, तुला जिथं दिलंय तिथंच तू सुखी राहा. तू वाटलं तर तुझ्याकरिता मी एक शेळी घेऊन देतो. ती म्हणते हो चालेल. बाप म्हणतो त्या शेळीवर तुझा उदरनिर्वाह पण करता येईल आणि तुला दूध पण तिचं घेता येईल. असं म्हटल्याच्या नंतर ती शेळीला घेते, आपल्या सासरी घेऊन जाते. खूप शेळीला जीव लावते, खूप शेळीवर प्रेम करत असते. एवढं प्रेम करते की उठता बसता झोपता खाता पिता त्या शेळीलाच बघत असते. रात्री झोपताना सुद्धा अशी झोपते की बेडवर झोपल्याच्या नंतर खिडकीमधून शेळी दिसली पाहिजे अशा ठिकाणी झोपते. हा नवरा उठलं सुटलं तिला एकच म्हणतो कुठून आणली शेळी? बाबाकडून आणली. मग देती का पार्टीला? ती म्हणते मी पार्टी करिता नाही आणलेली, मी शेळीचा चांगला वापर करण्याकरिता आणलेली. पण नाही, दररोज सकाळी उठलं आंघोळ वगैरे झाली की बायकोला म्हणतो देती का पार्टीला, देती का पार्टीला, देती का पार्टीला. पर बायको ती कंटाळून जाते. बायको म्हणते माझा नवरा खातो, माझा नवरा पितो, म्हणजे माझी ही शेळी जी आहे ती एक दिवस नक्कीच चोरीला जाणार. तिला विश्वास असतो नवऱ्यावरती की ही शेळी नक्कीच चोरीला नेणार म्हणजे नेणार. हा म्हणतो ही दररोज मागणं तर मला शेळी देत नाही,
मग काय करतो, अमावास्येची रात्र साधतो आणि माझा डाव मी चांगल्या प्रकारे साधून घेतो. अमावास्येची रात्र होते आणि काय तिथली लाईट बंद झालेली असते. अमावास्येच्या रात्री चंद्र तरी दिसतो का हो? तर नाही, सगळा काळोख असतो. तो काय करतो, ती शेळी नेतो, तोंड ती झोपेत असते शेळी, त्या शेळीचं तोंड पॅक करतो, पाठीवर टाकतो, जातो, रात्रभर पार्टी करतो. सरत नाही एवढी पार्टी करतो तो. सकाळी येतो, स्नान करतो आणि गोठ्यामध्ये फिरण्याकरिता असंच चक्कर मारायला जातो. चक्कर मारायला गेल्याच्या नंतर शेळी तिथं दिसते. जोरात ओरडतो बायकोला, का ग, मी रात्री 12 वाजता शेळी नेली, तिची पार्टी करून खाल्ली, मग ही शेळी इथं आली कस काय? त्यावेळेस बायको म्हणते, तुमचा प्रश्न 2 मिनिट बाजूला ठेवा. अगोदर तुम्ही ना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की रात्री तुम्ही 12 वाजता आपलं काळं कुत्रं पाठीवर टाकून कुठे गेले होते? म्हणजे रात्रभर पार्टी कशाची केली? कुत्र्याची. मग त्या माणसाच्या आयुष्यामध्ये काही शिल्लक राहिलं का पश्चातापाशिवाय? नाही. पण आपल्याला जर संतांची संगत अर्धक्षण जरी घडली तर आपल्या जीवाचं कल्याण होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, एक राजा असतो. राजा काय करतो, नदी किनारी स्नान करण्याकरिता जातो. पण तिथं तो स्नान करायला गेल्याच्या नंतर तिथं त्याला एक साधू बाबा दिसतात. दगडावरती बसून भगवंताचं नामचिंतन करत असतात. हा म्हणतो, अरे बापरे, राजा म्हणतो की हे कोणीतरी साधू दिसत आहेत, हे काहीतरी मंत्र म्हणत आहेत. तो जर मंत्र आपण श्रवण केला तर आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग राजा काय करतो, तिथून स्नान झाल्याच्या नंतर त्या साधू बाबांजवळ जातो. साधू बाबांच्या जवळ गेल्याच्या नंतर साधू बाबांच्या समोर एक बगळा काय करत असतो, पाण्यात चोंच बुडवतो, दगडावर घासतो, पाण्यात चोंच बुडवतो, दगडावर घासतो. पण त्याला पाहून साधू बाबा म्हणतात की घिस घिस कर तीखी करे, ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तीखी करे वो सब हम जाने. बगड्या, अरे चोंच तीक्ष्ण कशाकरिता करतो आहेस ना, हे मला माहिती आहे. आणि हे श्रवण कोण करतो? राजा करतो. राजाला अजिबात हिंदी कळत नसते. राजाला वाटतं काहीतरी साधूचा मंत्रच आहे. राजा असं लक्ष देऊन ऐकतो, कानामध्ये डोक्यामध्ये पॅक करतो आणि उठता बसता चालता बोलता एकच म्हणतो, घिस घिस कर तीखी करे ऊपर लगाया पाणी, घिस घिस कर तीखी करे ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तीखी करे वो सब हम जाने. आणि तेवढ्यात राजाची बायको राजावरती अजिबात प्रेम करत नाही. तिला वाटतं राजा कधी मरतो की कधी नाही की. अशी दररोज एक एक प्लॅन चालू असतात राणीचे राजाला मारण्यासाठी. पण काही केल्याने राजा मरतच नाही. एक दिवस काय करते राणी, राजातल्या न्हाव्याला बोलवते आणि न्हाव्याला बोलवल्याच्या नंतर न्हाव्याला सांगते की न्हावी दादा, आज तुम्हाला एक काम करायचं आहे. राणी साहेब, माझं काम मला माहिती आहे, पण नाही, आज काहीतरी वेगळं काम करायचंय, जशी तुमची आज्ञा. राणी साहेब सांगतात की आज राजाच्या रूममध्ये जायचं. रूममध्ये गेल्याच्या नंतर राजाला म्हणायचं की राणी साहेबांची अशी आज्ञा आहे की राजाची दाढी करायची आणि दाढी करता करता काय करायचं, राजाची मान कापायची. हा प्लॅन कोणाचा असतो? राणी साहेबांचा. तो न्हावी राजाच्या रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्याच्या नंतर राजाला म्हणतो, राजेसाहेब, राणींची अशी आज्ञा आहे की तुमची आज दाढी करायची आहे, त्याकरिता तुम्ही खुर्चीवरती येऊन बसा. राजा उठतो, खुर्चीवरती बसतो. राजाचा मंत्र चालू असतो, घिस घिस कर तीखी करे ऊपर लगाया पाणी, घिस घिस कर तीखी करे ऊपर लगाया पाणी. त्याचा मंत्र चालूच असतो. राजा उठतो, खुर्चीवरती जाऊन बसतो. न्हावी काय करतो, वस्त्रा पाण्यात बुडतो, हातावर घासतो, पाण्यात बुडवतो, हातावर घासतो. पहिली न्हावी लोक काय करायचे बघा, वस्त्राला धार लावण्याकरिता वस्त्रा पाण्यात बुडवायचे, हातावर घासायचे. त्याचप्रमाणे त्या न्हाव्याची ही कृती चालू होती. का? राजाची मान कापायची होती, वस्त्रा धारदार करायचा होता. मग त्याने वस्त्रा धारदार केला. पण तेवढ्यात वस्त्रा धारदार करत असताना राजा म्हणतो, न्हाव्या, घिस घिस कर तीखी करे ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तीखी करे वो सब हम जाने. न्हाव्याला वाटतं माझा आणि राणी साहेबांचा जो प्लॅन आहे तो राजाला कळाला तर नसेल, पण कधीतरी न्हाव्यानं ऐकलं असतं की राजाला हिंदी कळतच नाही. म्हटला आणखीन एकदा प्रयत्न करून पाहूयात. राजाला कळलं तर कळलं,
पण विचार केला की राजाला कळल्याच्या नंतर राजा आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा काय करतो नावीदादा, वस्त्र पाण्यात बुडवतो, हातावर घासतो, वस्त्र पाण्यात बुडवतो, हातावर घासतो. पुन्हा राजा म्हणतो, नाव्या घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पानी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. नाव्या वस्त्राला धार कशा करिता लावतो आहेस ना, हे मला चांगलंच माहिती आहे. हे नाव्यानं ऐकल्याच्या नंतर नाव्या राजाच्या समोर येतो, हात जोडतो, पाया पडतो. राजेसाहेब माझी चूक नाही आहे, खरंच राजेसाहेब माझी चूक नाही, सगळा प्लॅन राणीचा आहे. मलाच राणीने राजवाड्यात बोलवलं, आम्हाला सांगितलं की राजाची दाढी करता करता राजाची मान कापायची. खरं सांगू का, माझी काही चूक नाही. कितीही न्हावी प्रयत्न करून सांगतो, पण राजाला यातलं काही माहीत असतं का? काहीच माहीत नसतं. राजा म्हणतो, नाव्या तू शांत हो, अगोदर तुला काय झालं आहे ते मला अगोदर सांग. कसला प्लॅन, काय राणी, काय दाढी, काय वस्त्र, मला काहीच माहीत नाही. काय मान कापायचे आहे, तू काय बोलतो आहेस, मला काहीच माहीत नाही. त्यावेळेस न्हावी सांगतो की राजेसाहेब आज सकाळी मला राणीने त्यांच्या राजवाड्यामध्ये बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर सांगितलं की राजाची दाढी करता करता राजाची मान कापायची म्हणून. मी तर तुमची दाढी करण्याकरिता नाही तर तुमची मान कापण्याकरिता आलो होतो. पुढचं काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती. पण मला सांगायचं एवढंच की राजाला जर त्यावेळी अर्धक्षण त्या साधूबाबांची संगत घडली नसती तर आज राजाचा जीव गेला असता. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या अर्धक्षणाच्या संगतीमुळे काय झालं तर राजाचा जीव वाचला. संत महात्मे आपल्या सोबत राहतात का? तर नाही. आपण त्यांच्या संगतीमध्ये गेलो तर आपला उद्धार होणार आहे, जसं की राजाचा उद्धार झाला. त्या साधू महात्म्यांना मोठं करण्याचं नाव साधू संतांनी केले. नावच नाही मोठं केलं तर त्या भगवंताच्या नावाचा झेंडा त्रैलोक्यामध्ये लावलाय. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी वेदांचा फुलवारा मांडला हो, चारी वेदांचा फुलवारा मांडला हो, आरवाजी तुझा तोरणा मांडला हो, आरवाजी वनवादी तुझ्या गोंधळाला हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला तरी हा बाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा हो. आणि हाच प्रसंग एक दिवस नामदेव महाराज भगवंताला सांगतात की देवा, मी आतापर्यंत एवढं समजत होतो की तू एक पंढरपूरच्या राऊळामधला पांडुरंग परमात्मा आहेस, पण तुझ्याबद्दल माझी ही संकुचित कल्पना होती. खरं पाहता ज्यावेळेस मला ज्ञानोबरायांची संगत लाभली ना, त्यावेळेस त्या मला संतांच्या संगतीचं सुख कळालं रे देवा. देवा एक प्रसंग आहे की ज्यावेळेस आम्ही संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा केल्या आणि ज्यावेळेस आम्ही औंढा नागनाथाच्या ठिकाणी गेलो, असं मोठंसं मंदिर, मोठं मैदान होतं. तिथं सकाळी स्नान वगैरे झाली, आम्ही दर्शन वगैरे घेतलं. शिवरात्रीचा दिवस होता देवा. शिवरात्रीच्या दिवशी आम्हाला औंढा नागनाथाचं दर्शन घडलं. रात्र झाली. रात्री 9 वाजता नामदेव महाराजांनी कीर्तन चालू केलं. माऊली ज्ञानोबराया एक गायक म्हणून टाळकरी उभे होते, त्यांच्या पाठीमागे जनाबाई उभी होत्या. त्या कीर्तनामध्ये कबीर महाराज सुंदर असा पकवाज वाजवत होते. माऊली ज्ञानोबराया सुंदर असं गायन करत होते. माझ्या जनाबाई पाठीमागे डोळे झाकून उभ्या होत्या. 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव तिथं उपस्थित होते. नवे तर जगाचा बाप पांडुरंग परमात्मा सुद्धा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये आलेला होता. असं सांगितल्याच्या नंतर देव इतकं सुंदर कीर्तन रंगात आलेलं होतं की देव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग हो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग.
एवढा सुंदर असा पखवाज वाजवतायत, माऊली ज्ञानोबाराय गायन करतायत आणि त्या कीर्तनामध्ये जगाचा बाप नाचतोय. पण नाचता नाचता काय झालं, भगवंताचा पितांबर गळला आणि कबीर महाराज खालून भगवंताला खुणवतायत की देवा तुमचा पितांबर गळलाय हो. देव ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. कबीर महाराजांनी एकदा दोनदा तीनदा असं तब्बल कित्येक वेळेस खुणवलं देवाला, पण देवाचं अजिबात लक्ष इकडं नाही. देव नाचण्यामध्ये दंग झालेले होते. उलट देवच कबीर महाराजांना म्हणतात की गबस कबीरा, कीर्तनामध्ये बोलत नसतात. कबीर महाराज शांत झाले. पुन्हा देवाला कबीर महाराज म्हणतात की देवा हो तुमचा पितांबर गळलाय. हे कृत्य काही श्रोत्यांनी साधू संतांनी पाहिलं आणि भगवंताचा जाऊन हात धरला. साधू या संताने देवाला धरिले मनगटी, काय झाले म्हणून दचकला जगजेठी. काय झालं म्हणून पांडुरंग परमात्मा दचकले. पाहतात तर काय, आपला पितांबर गळून पडलेला आहे. कबीर महाराज म्हणतात देवा केव्हापासून खुणवतोय तुम्हाला, तुमचं लक्षच नाहीये. त्यांनी जनाबाई म्हणतात माऊली ज्ञानोबारायांना की ज्ञानोबाराया जोपर्यंत भगवान परमात्माचा पितांबर सावरण होतो ना तोपर्यंत तुम्ही अभंग म्हणा. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. असं एवढं सुंदर कीर्तन रंगात आलेलं. रात्री 9 वाजता कीर्तन चालू झालेलं, पहाटेचे 4 वाजले तरी कीर्तन तितकंच रंगात आलेलं. शेवटी पहाटेचे 4 वाजता मंदिरामध्ये औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये पूजा करण्याकरिता काही कर्मठ ब्राह्मण मंडळी आली आणि पाहतात तर काय मंदिरामध्ये जायला एक थोडीशी जागा सुद्धा नाही. एक पाऊल टाकावं म्हटलं एवढी सुद्धा जागा नाही. एवढी श्रोते त्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्याकरिता आलेली होती. ती कर्मठ ब्राह्मण मंडळी म्हणतात तुम्हाला काही कीर्तन करण्याची जागा दिसली का, चालतं व्हा इथून. मंदिराच्या पाठीमागे एवढं मोठं मैदान पडलंय, तुम्ही तिथं कीर्तन करायचं तर इथं कीर्तन करताय, इथून चालते व्हा. माझे साधू संत शांत स्वभावाचे असतात. नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले. 23 लाख देव गेले. कबीर महाराज गेले. जनाबाई गेल्या. माऊली ज्ञानोबाराय गेले. सगळे देव मंदिराच्या पाठीमागे जाऊन थांबले. तिथंही तेवढंच कीर्तन रंगात आलेलं. एवढं कीर्तन रंगात आलेलं, एवढं कीर्तन रंगात आलेलं की गगनात प्रत्येकाचा आनंद मावत नव्हता. एवढं कीर्तन रंगात आलेलं होतं. पण औंढा नागनाथ देवाला प्रश्न पडला. त्यांना साकडं पडलं की आज माझ्या घरी 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव पाहुणे होऊन आले आहेत. नवे नवे जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी आलेला आहे. साधू संत मंडळी आलेले आहेत आणि इथल्या कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना पाठीमागे पाठवले. मला असं अस्वस्थ बसून चालणार नाही. मी काहीतरी केलं पाहिजे. तर त्या औंढा नागनाथ देवानं काय केलं हो, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. ओ फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. हो फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. नामदेवा हाती
ज्ञानेश्वर महाराजांसोबत होतो ना, त्या औंढा नागनाथ मंदिराचं त्या भगवंतानं मला केवळ दर्शनच दिलं नाही, तर ते निर्जीव भिंतीचं दगडाचं मंदिर सुद्धा फिरवलं. एवढी कर्तुम शक्ती जर कोणाची असेल ना, तर फक्त आणि फक्त साधू संतांचीच रे देवा. असं नामदेव महाराज भगवंताला सांगतायत. आज कोणामुळे जर माझा उद्धार झाला असेल, आज कोणामुळे जर माझ्या जीवनाचं कल्याण झालं असेल, तर फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर महाराजांमुळे झाले. म्हणून इथून पुढच्या कलियुगामध्ये साधूच थोर आहेत, संतच थोर आहेत. आपल्याला जर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर